हॅलो गाईज, तर तुमचे स्वागत आहे क्रिशा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी बनवत आहे चपाती आणि सोयाबीनची भाजी. सकाळी सकाळी आज भाजी चपाती करून घेतली. आज होता गुरुवार आणि नंतर आम्ही गेलो. चपाती रेडी होई तर क्रिशाने तिकडं लढायची सुरुवात का केली होती माहित नाही. तिला पप्पा पाहिजे होते. पप्पा पाहिजे. पप्पा नाही आहे बाला. पप्पा कुठे आहे मग? पप्पा ना पप्पा कुठे आहे? नाही माहित म्हणून. पप्पा कुठे आहे? नको लरूस ई केल बावली शिकेल. दिलाय का पप्पा? हो. नंतर आम्ही गेलो पार्लरमध्ये आणि पार्लरमध्ये एक छोटे पोरांनी एक असा छोटासा पोपटी घेऊन आला होता. त्याला इंजेक्शन लावलेला ना पोपटी. आवडते छोटंसं पिल्लू सारखं इकडे बघ. छोटं आहे. देऊ का त्याचं मी? ते दादाचं देऊ? चला नको बाबू बस. थांब ऐकत नाही ती. सोड आता त्याला. सोड आता. बस बस बस. खाली सोड. खाली सोड. दादा तू ये. दादा ये. बाय कर बाजूला. अगं तिकडे कुठे ठेवतस? ती लपवून ठेवते त्याला. त्याला कोणी न्यावं नाही म्हणून. त्या दादाचा येतो आपला थोडी. अगं तसं चिंगडल तो. त्या दादाचा येतो आपला थोडी. तो दादा येईल आता घ्यायला. अरे बापरे. अरे 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 तिकडे नको ठेवू. दात करते कशी गालाव खाली पडते बघू. इकडे बघ. ठेव खाली. टाक टाक खाली. असते सॉरी. टाकायचं नाही. करते बघ असं तो. खोकला आली वाटतं त्याला. नको बाबू घेऊ. नको बाबा जाऊ दे त्याला बाबू. नको त्याला इंजेक्शन नसेल दिला बाबा. चल. त्या दादाचा आहे हा. त्याचा त्याला परत द्यायला लागेल तुला. दादा घे आता. बस झाला. दादा दे दादाचा परत. थँक्यू बोल त्याला. थँक्यू. क्रिशा आता शहाणी झाली. जिद नाही करत ना बाबू. काय नको आता आपल्याला तो. तर जाऊ दे तर घरी त्यांच्या. ठीक आहे. काय 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 बोलते? नाही म्हणता येणार. दे रे थोडा 5 मिनिट. एवढा वेळ घेतला होता तरी क्रिशाचं मन नाही भरत. तर परत घेतला क्रिशाने बोलून. फोटो काढू का तुझा? नंतर क्रिशा मस्तपैकी आईस्क्रीम खात बसलेली. नंतर एक छोटासा बाबू आलेला. त्याच्यासोबत फोटो काढले. पप्पीने घेऊन दे. पण घेऊन देत नव्हता. नेक्स्ट डे आम्ही बनवले मस्त इंग्लिश मासे आणि चिंबोरी.
मस्त क्लीन करून घेतलं. भात शिजते तर याच्यात रस्सा आणि फ्राय मासे फ्राय झालेले आहेत. आणि आता रस्सा पण शिजून भात पण रेडी आहे. आता नेक्स्ट डे मी बनवली साबुदाणा खिचडी. बघा मस्त शेंगदाणे भाजून त्याच्यात मी सुकलेली लाल मिरची टाकली आणि कूट करून घेतलं शेंगदाण्याचा आणि बस थोडा मीठ टाकलं आणि झाली खिचडी तयार. आणि नंतर आम्ही गेलो रौनकच्या मामाला गाडी घेण्यासाठी शोरूमला. कोणतं शोरूम होतं? हां, मारुती सुझुकी. तर ही आमची सगळी फॅमिली, माझी आई बाबा, म्हणजे मिस्टर बहीण सर्व आली होती. अरे नेक्स्ट डे होता क्रिशाच्या स्कूलचा फर्स्ट डे. तरी पण तिला काहीच वाटत नव्हतं कारण की तिला एकटी राहायची सवय. त्यामुळे क्रिशा रडली नाही, काहीच नाही. मस्त अशी म्हणजे खूप उत्साह निघाली होती. आणि तिथून आल्यानंतर पण मी विचारलं की रडली का ग? नाही रडली. जाताना बघा कसं माझे पाया पडते. नंतर आई बाबाचे पाय पडायला गेली. पहिलाच दिवस होता ना तिचा. तर नंतर मग कुठे गेली होती नंतर? मंदिरात ना. हा, आता राधा फक्त कृष्ण आहे ना आपल्या इथं. कृष्णाच्या मंदिरात गेली होती. तर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मग जवळच 5 मिनिटावरच तिचं स्कूल आहे स्टेपिन इंटरनॅशनल स्टेपिन हायस्कूल. तिथे गेली. नंतर रौनक दादा आणि कुशल डीमार्टशी जाऊन आला आणि काय सामान आणलं किशाला मी काहीतरी आणले. किशाला फोन आणले, मोबाईल आणले किशाला. हा हा, खोलल्यावरचा मोबाईल ते हसली मध्ये हसली बघ. कसली झाली समजलं म्हणा. पेन्सिल घे तुझी. त्या मम्मीला आणले बघ. मम्मी तुला येण्याची ड्रिंक आणले. तुला येण्याची साठी तुला काम करतो ना तुला येण्याची आणले. सहा येण्याची आणि आणि मी वाला मम्मीला आणलं. खाकरा पण खाकरा बापा आता आणि भाडी कसं आणले भाडी मला कसं लागतं. टोमॅटो यापैकी मी एक सुद्धा वस्तू त्यांना सांगितली नव्हती घ्यायला, पण त्याने स्वतःच्या मनात घेऊन आला. म्हणजे त्याचं किती लक्ष असतं घरातल्या सामानाकडे. मी त्याला म्हणजे सगळ्या म्हणजे त्याला आत्ताच सगळ्या गोष्टी समजतात. ग्रेट आहे मुलगा. आणि हो मी आणले पेन्सिलचा बॉक्स. पेन्सिल आहे. नंतर ते माझे मिस्टर गेले होते गोवाला आणि त्यांचा व्हिडिओ कॉल आला होता. त्यांनी काजू घेतले होते क्रिशासाठी खाऊ. कम्प्लीट त्यांचा कॉल आला आणि क्रिशा खेळत होती. खाऊ दाखवत होते. नंतर मी पार्लरशी आली आणि लगेच रिटर्न शुक्रवारच्या बाजारात गेली होती कुशल आणि नंतर मी घरी आल्यावर बनवले चिकन रोस्ट. नेक्स्ट डे गेली पार्लरमध्ये. मी आता जेवले नंतर कंटाळली आणि आली परत घरी. आणि नंतर डोंगर साईडला गेलो होतो. नेवालीमध्ये मस्त व्ह्यू होता. थोडं फिरून काढली
आणि नंतर आम्ही गेलो घरी. नंतर आम्ही घरी जाताना भूक लागली होती तर पार्सल घेतलं मोमो, चिकन मोमोज आणि विशासाठी आईस्क्रीम घेतोय दादा. आणि लगेच आम्ही जाऊ घरी. व्हिडिओ इथेच एंड करतोय. घेतला आईस्क्रीम ओके बाय. पार्ले. ठीक आहे.